Example 10. Find the equation of the line which is parallel to the x-axis and which passes through the point of intersection of lines x plus 2y equal to 6 and 2x minus y equal to 2. तर इथे आपल्याला इक्वेशन ऑफ द लाइन काढायचं आहे. फाइंड द इक्वेशन ऑफ द लाइन and which is parallel to the x-axis and which passes through the point of intersection of lines x plus 2y equal to 6 and 2x minus y equal to 2. तर इथे आपल्याला इक्वेशन ऑफ द लाइन काढायचं, रेषेचं इक्वेशन काढायचं आणि आपल्याला काय काय दिलेले क्वेश्चन मध्ये, तर ती रेषा म्हणजे रिक्वायर्ड लाइन इज पॅरलल टू द एक्स ॲक्सिस, म्हणजे एक्स ॲक्सिसला ती समांतर आहे आणि रिक्वायर्ड लाइन्स किंवा ती रेषा passes through the point of intersection of the lines x plus 2y equal to 6 and 2x minus y equal to 2. म्हणजे जर ह्या दोन जर रेषा असतील, समजा ह्या रेषेचं इक्वेशन आपण x plus 2y equal to 6 घेऊ आणि ह्या रेषेचं इक्वेशन घेऊ 2x minus y equal to 2 आणि हे जर इंटरसेक्शन पॉइंट आहे, छेदन बिंदू आहे, त्या रेषेमधून ही रेषा जाते आणि ही रेषा कशी आहे, एक्स ॲक्सिसला ही समांतर आहे. समजा इथे एक्स ॲक्सिस आहे तर ह्याला ही समांतर आहे, पॅरलल आहे. तर ह्या माहितीवरून, ह्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला इक्वेशन ऑफ द लाइन काढायचं. तर आधी आपल्याला हा इंटरसेक्शन पॉइंट काढावा लागेल. इकडे वाय ॲक्सिस, इकडे निगेटिव्ह वाय ॲक्सिस. तर इंटरसेक्शन जिथे होतं, छेदन बिंदूचे आपल्याला निर्देशक काढायचे. त्याच्यासाठी आपण सायमल्टेनियस इक्वेशन जसे सॉल्व्ह करतो त्याप्रमाणे हे दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करायचे आणि एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायचे. And x and y are nothing but coordinates of the point where two lines intersect to each other. आता इथे आपण इक्वेशन लिहू x plus 2y equal to 6 इक्वेशन फर्स्ट and 2x minus y equal to 2 इक्वेशन सेकंड. तर हे आपल्याला सॉल्व्ह करायचे. मग इथे आपण ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करू किंवा ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करू. तर ह्या इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. 2 into इक्वेशन 1. मग 2 ने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला इक्वेशन मिळेल 2 into x 2x प्लस 2 into 2y 4y इक्वल टू 2 into 6 12. ह्याला इक्वेशन 3 म्हणू. आता त्यानंतर आपण 3 minus 2 करू. इक्वेशन 3 minus इक्वेशन 2 म्हणजे इथे x डिलीट होईल आणि मग आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल आणि y च्या व्हॅल्यूवरून मग आपण x ची व्हॅल्यू काढू शकतो. मग 2x minus 2x प्लस 2x प्लस 4y equal to 12 minus 2x minus y equal to 2. आता इथे मायनस आहे म्हणून आपल्याला सगळे चिन्ह काय करावे लागतील, बदलावे लागतील, कारण सबट्रॅक्ट करतोय मग प्रत्येकाचं चिन्ह बदलेल. मग आता चिन्ह बदलून परत आपण हे लिहू. इथे 2x प्लस 4y equal to 12 आणि हे इथे लिहू मायनस 2x मायनस 2x. आता इथे मायनस मायनस आहे म्हणजे निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह पॉझिटिव्ह, मायनस मायनस प्लस वाय इक्वल टू मायनस 2. तर सॉल्व करू. 2x मायनस 2x 0, 4y प्लस y मीन्स 5y, 12 मायनस 2 मीन्स 10. देअरफॉर y इक्वल टू 10 डिवायडेड बाय 5 इक्वल टू 2, y इक्वल टू 2. आता यावरून आपल्याला x ची व्हॅल्यू काढता येते. पण इथे ही जी रेषा आहे ती रेषा एक्स ॲक्सिसला कशी आहे, समांतर आहे. तर कोणती रेषा जेव्हा एक्स ॲक्सिसला समांतर असते तेव्हा त्यावरचा y कोऑर्डिनेट हा काय असतो, कॉन्स्टंट असतो आणि x कोऑर्डिनेट मात्र चेंज होत असतो. म्हणून इक्वेशन ऑफ दॅट लाइन इज y इक्वल टू हियर 2, y इक्वल टू 2, y इक्वल टू 2 असं आपण म्हणू शकतो. x काढलं नाही तरी चालेल आणि x काढलं तरी चालेल. आता x ची व्हॅल्यू काढू आपण. देअरफॉर नाउ पुट y इक्वल टू 2 इन एनी वन इक्वेशन. कोणत्याही इक्वेशन मध्ये आपण y इक्वल टू 2. आता 2x मायनस y इक्वल टू 2, 2x minus y equal to 2. Put here y equal to 2. But 2x minus 2 equal to 2. Therefore 2x equal to 4. Therefore x equal to 4 divided by 2 means 2. X equal to 2. Answer.
The required line passes through the point. Required line passes through the point having coordinate 2 and 2, x equal to 2 and y equal to 2. But required line is parallel to x axis. But required line is parallel to x axis. Therefore, its equation is y equal to 2.